बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या रिंग रोडला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. तर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला निघालेल्या शेतकऱ्यांना नाशिकमध्येच कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी अडवल्याची माहिती समोर आली आहे. ज्यानंतर कालपासून इंदिरानगर पोलीस ठाण्याबाहेर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. रिंग रोडसाठी तयार करण्यात आलेल्या अलाइनमेंटमध्ये बदल करून भूसंपादन होत असलेल्या जमिनींना गेल्या 3 वर्षातील खरेदी विक्रीच्या दरानुसार मोबदला देण्याची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्याबाहेरच आंदोलन सुरू ठेवणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आम्ही पायी मोर्चाची परमिशन मागितली होती. यापूर्वी गाड्याने जायची परमिशन मागितली होती, रेल्वेने जायची परमिशन होती, पण मुंबई पोलीस हे कोणत्या लोकशाहीत जगतात हे आम्हाला माहित नाही. त्यांनी आमची परमिशन नाकारल्यामुळे नाशिक पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी डिटेन केलं. शेवटी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम नाशिककरांचं होतं, म्हणून आम्ही त्याला लोकशाहीमध्ये या ठिकाणी त्यांना प्रतिसाद देत काल निघालेला मोर्चा त्यांनी थांबून आम्हाला घरी जायला सांगितलं. पण आम्ही सांगितलं, जोपर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या महिलांना त्या ठिकाणी भेट देणार नाही, शिष्टमंडळाला भेट देणार नाही आणि आमच्या मागण्या समजून घेणार नाही, आमची मागणी काय की चुकलेली अलाइनमेंट सुधारा. हायवे नंबर 29 मधल्या शेतकऱ्यांना जे जबरदस्ती भूसंपादन तुम्ही मोफत करताय त्याचं नव्यानं भूसंपादन करून त्याच्या 2013च्या कायद्याप्रमाणे त्यांचे रेट